जर का काही लोकांचं मत असेल की एससी मध्ये यांनी जास्तीत जास्त आरक्षणाचा लाभ घेतल्यामुळे प्रगती झाली, तर हे पूर्णपणे आपल्याला 100% सत्य आहे असं म्हणता येणार नाही. कारण एससी समाजातल्या अनेक लोकांनी या एससी कॅटेगरीमध्ये असलेल्या शिक्षण, नोकरी, राजकीय आणि उद्योगामध्ये सर्वच स्तरामध्ये आरक्षण घेतलेलं नाही. एससी समाजातील बौद्ध समाजाने 50% आरक्षणाचा लाभ घेतला असू शकतो, परंतु जे 50% बौद्ध समाज आहे त्यांनी कुठल्याही प्रकारचा आरक्षणाचा लाभ न घेता त्यांनी स्वतःची प्रगती करून घेतलेली आहे. त्यांनी कशा पद्धतीने स्वतःची प्रगती करून घेतलेली आहे त्याची उदाहरण जर का आपण द्यायची झाली तर त्यांनी बाबासाहेबांच्या विचारधारेला धरून, बाबासाहेबांना आपलं गुरु मानून, बाबासाहेबांनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या अवलंब केल्या आणि त्यामुळे त्यांची प्रगती झाली. आरक्षण घेतलेलं नसताना सुद्धा. त्यापैकी बाबासाहेबांनी सांगितलेली गोष्ट आहे की या देशामध्ये गुलामगिरीची प्रतीक असलेली जी जी कामं संबंधित समाजाला करावी लागत होती ती कामं करायची तुम्ही सोडून द्या. एकसंघ तत्कालीन महार समाजाने बाबासाहेबांचा विचार, बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं आणि गुलामगिरीची प्रतीक असलेली जी जी कामं होती ती झुगारून दिली, सोडून दिली. अशा कामांवरती बौद्ध समाजानं, तत्कालीन महार समाजानं बहिष्कार टाकला. अशी कामं लाथाडली आणि ज्या कामामुळे आपल्याला प्रतिष्ठा मिळेल, ज्या कामामुळे आपल्याला मानपान आणि सन्मान मिळेल अशी कौशल्य आणि अशी कामं आत्मसात करून तशी कामं करायला लागली. दुसरी गोष्ट, बाबासाहेबांच्या विचारधारेला धरूनच बौद्ध समाजाने, तत्कालीन महार समाजाने त्या गोष्टीचा अवलंब केला. ती गोष्ट म्हणजे अंधश्रद्धा सोडून दिली. अंधश्रद्धेमुळं माणूस गुरफटत जातो, अंधश्रद्धेमुळं माणसाचा विज्ञानावरचा विश्वास कमी होतो आणि अंधश्रद्धेमध्ये माणूस बुडून जातो, कुटुंबाची प्रगती होत नाही. हे लक्षात आल्यामुळं आणि बाबासाहेबांनी हा विचार दिला अंधश्रद्धा सोडली पाहिजे, तर तत्कालीन महार समाजाने, बहुसंख्य समाजाने ही अंधश्रद्धा सोडली. अंधश्रद्धा सोडून विज्ञानवाद स्वीकारला. त्याच्यामुळे त्यांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावला. विज्ञानावरती, सायन्सवरती त्यांनी विश्वास ठेवला आणि त्यांनी स्वतःची प्रगती करून घेतली. तिसरी गोष्ट सांगायची झालं तर बाबासाहेबांचाच विचार होता की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. पहिल्यांदा तत्कालीन महार समाज हा शिकला, संघटित झाला, संघर्ष केला आणि शिक्षण, संघटन आणि या संघर्षाच्या जोरावर त्यांनी विविध क्षेत्रातील महत्त्वाची मानापानाची पदं, मानापानाच्या गोष्टी त्यांनी आत्मसात केलेल्या आहेत. त्या गोष्टीला ते पात्र ठरलेले आहेत. बौद्ध समाज जर का एका ग्राउंडवरती सगळा प्रचंड संख्येमध्ये आला आणि आपण सहज एक खडा जरी टाकला तरी तो ग्रॅज्युएट व्यक्तीला लागेल. बौद्ध समाजातली लोक ग्रॅज्युएट झाली, पोस्ट ग्रॅज्युएट झाली, कौशल्य हस्तगत केलं, वकील झाली, डॉक्टर झाले, इंजिनियर झाली, राजकारणामध्ये आपलं कौशल्य त्यांनी दाखवलं आणि राजकारणामध्ये प्रवेश केला. आमदार झाले, खासदार झाले, मंत्री झाले, विविध महामंडळांचे अध्यक्ष झाले. अशा विविध महत्त्वाच्या पदांवरती बौद्ध समाज आता आपली चुणूक दाखवून आपलं कर्तृत्व दाखवत आहे. आरोग्याच्या बाबतीत त्यांनी काळजी घेतली. आरोग्य, शिक्षण, सामाजिकदृष्ट्या आपण कशा पद्धतीनं पुढारले जाऊ, सामाजिकदृष्ट्या मानपान, सन्मान आणि प्रतिष्ठा आपली कशा पद्धतीची वाढली जाईल त्याच्यावरती त्यांनी काम केलं. आपल्याला उद्योग उभारता यावा म्हणून जे कौशल्य अवगत करता येतील अशी कौशल्य अवगत करून, कौशल्य प्रशिक्षण घेऊन छोटे मोठे उद्योग उभारले. आज बौद्ध आणि तत्कालीन महार समाजातली लोक उद्योगपती झालेली आहेत. बौद्ध समाजाने सद्य परिस्थितीतील विविध क्षेत्रातील प्रवाहांचा अभ्यास केला आणि त्या अभ्यासाच्या जोरावर समाजामधले मानापानाच्या नोकऱ्या त्यांनी मिळवलेल्या आहेत. शैक्षणिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, सामाजिक आणि